जाणं इतकं सोपं नसतं. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरविला त्याने घास, त्याच्या परम कष्टानं आज सोबत सुखात त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसच होत या, मला कसच होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. कुणी असू द्या, बाप गेला म्हणजे त्याच्या इतका गरीब कोणी होत नाही. आई गेली पुन्हा ती गरिबी आपल्याला आयुष्यात कधीही भरून निघता येत नाही. ती श्रीमंती गेली की गरिबी आली म्हणून समजा, बाप गेला की प्रेमाची गरिबी आली म्हणून समजा. आयुतोवर त्यांच्या अतोनात सेवा करा एवढीच विनंती तुम्हा सगळ्यांच्या चरणी करतो. माझ्या वाणीला विराम देतो. का सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करती पारवणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा जो काळ आहे, जी तिथी आहे, त्या तिथीचं पूजन करण्याचा आजचा दिवस आहे. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येकाला आजच्या दिवसाला सामोरं जायचं आहे. ज्या लोकामध्ये आपण जगतो आहे त्या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. हा मरणाऱ्यांचाच लोक आहे. इथं तीच माणसं जन्माला आली जे आज न उद्या मरणार आहे. एखादा म्हणेल मला अमृत भेटलं, पठ्या अमृत सुद्धा या जगात काम करत नाही. अमरा अमृतपान करती शेखी तेही मरोनी जाती. अरे मृत्यू अटळ आहे बाळा. तू कितीही लपवण्याचा, कितीही बाजूला जाण्याचा प्रयत्न कर, नियती मात्र इतकी निष्ठुर आहे की ती आपल्या जीवनावर कधीतरी घालतेच. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी मंडपात बसलेल्या प्रत्येकाचा सांगणाऱ्या सहित मृत्यूची तारीख, मृत्यूचा काळ फिक्स झाला. फक्त तो डिक्लेअर झाला नाही. जन्माला आलो त्या दिवशी मृत्यूची तारीखही ठरली, फक्त ती आम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, कोणाला माहिती नाही. ईश्वरानं काही सूत्र कोणाकडे दिलं नाही आणि ती सूत्र दिली नाही त्याच्याच आधारावर हे विश्व चाललेलं आहे, हे जग चाललेलं आहे. बाबा रे कधीतरी ती वेळ तुझ्याकडे येणार या विश्वासानंच तुला जीवन जगावं लागणार आहे. आणि असंच जीवन जगता जगता या गीते परिवारातला एक महत्त्वपूर्ण हात, या परिवाराचे कुटुंब प्रमुख वैकुंठवासी प्रातस्मरणीय आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं नाव आहे श्री बाळू मुरलीधर गीते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. आदरणीय वैकुंठवासी बाळू मुरलीधर गीते मूळतः ही तिघं भावंड. एका भावांचं त्यांच्या देहावसान झालं, एक भाऊ त्यांचे हयात आहेत, आज आहेत. आणि वैकुंठवासी बाळूबाबांना आज 1 वर्ष पुण्यस्मरणाची तिथी त्यांची आपण योजन केलेली आहे. 3 भाऊ आणि 3 बहिणी, बरोबर ना. असा हा त्यांचा खूप मोठा प्रपंचाचा, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या परिवाराचा खूप विस्तार आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. त्यामध्ये आज या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं त्या गंगा भागीरथी श्रीमती नलूबाई बाळू गीते बाबांच्या पत्नी आहेत. संपूर्ण त्यांचं कुटुंब, 3 मुले, श्री ज्ञानेश्वर बाळू गीते, श्री मदन बाळू गीते, श्री उत्तम बाळू गीते, 3 मुली, त्यामध्ये श्रीमती सोमनबाई शंकर काकड,
सौ शारदा बाळू घोगे आणि सौ तेजस्वी दीपक सांगडे मनापासून सगळ्यांना वंदन करतो. तसं नावं जरी मी एकत्रित घेतले असले तरी आपल्याला संपूर्ण या कुटुंबाचा परिचय आहे. हा 2 परिवाराचा विस्तार आहे. एका परिवारात 3 भावंड 2 बहिणी आणि दुसऱ्या परिवारामध्ये 1 बहीण, अशी ही 6 भावंड आहेत. 3 बहिणी आणि 3 भावंड. आज या सगळ्यांच्याच संयुक्त विद्यमाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं तर नाशिकला 1-2 वेळा मला हा परिवार भेटायला आला. आईसाहेब नलूबाई मला भेटल्या आणि सांगितलं तुम्हाला ही सेवा करायची आहे, कारण ती कायम तुमची कीर्तनं ऐकायची आणि तुम्ही काही सेवेला नकार देऊ नका. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येण्याचा योग आहे तेही माझ्या कीर्तनाच्या प्रेमात होते. खरं तर सुदैवानं हे कीर्तन त्यांच्या समोर एखाद्या निमित्ताला झालं असतं तर आपल्यालाही आनंद झाला असता, पण त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला त्यांच्या पुण्यस्मरणाला यावं लागतंय. खूप चांगला सोहळा. मला त्यांची कन्या तेजस्वीताई इतक्या प्रेमानं जीवाभावानं आम्हाला सगळ्यांना त्या शिवराम महाराजांना भेटल्या. हे बाबांना एवढं निमंत्रण द्या आणि ते आमच्या वडिलांच्या सेवेला आले पाहिजे. अहो म्हटलं मला शक्य होत नाही. काल आपल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदित्य तटकरे त्यांच्या मतदारसंघात 5 गावं मिळून खांब, तडवली, नळवली, चिल्ले आणि धानकाना अशी 5 गावं आहेत. श्रीवर्धन, रोहा त्या परिसरात भरगतचं गाव आहे. एक जागतिक दर्जाचा सोहळा तिथं संपन्न होतोय आणि तो कार्यक्रम करायचा. तिथली 9 ते 11ची वेळ. म्हटलं मला शक्य होणार नाही. हे गाव लांब आहे. माझा जो प्रवास आहे तो साधारणतः 250-300 किलोमीटरचा होतोय. माझी अख्खी रात्र जाईल. पण त्या बाळूबाबांमुळं आणि विशेष त्यांच्या परिवारातल्या आग्रहामुळं, 2 परिवार असून सुद्धा इतका प्रेम, इतका जिव्हाळा, इतकी आपुलकी जी मंडळी इथं जोपासत असतील, आपण त्यांच्या हाकेला ओढ दिला पाहिजे या भावनेनं मी या कीर्तनासाठी उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. एका चांगल्या सोहळ्याचं नियोजन समस्त परिवार आणि गीते परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. भजन साथीला आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे, आदरणीय अक्षय महाराज वाघ, आदरणीय ओंकारजी महाराज रायते, माझे मित्र आदरणीय नवनाथजी महाराज गडाक, आदरणीय श्री मित्र तानाजी महाराज, उपस्थित सगळी ही गुरुकुलातली विद्यार्थी बांधव, 2 भगिनी, बालदार, चोपदार, सिस्टीम, शूटिंग आदी करून सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली अनेक मान्यवर आज कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे. परिसरात अनेकदा येण्याचा योग आला, आज पुन्हा एकदा सगळे भेटतायत. नाशिक महानगरपालिकेच्या माजी सभापती आदरणीय कावेरीताई घोगे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे भगवान परमात्म्याला काहीतरी मागत आहे. काय मागताय ते फार महत्वाचं आहे. प्रपंच ओसरो देवा, आम्हाला असं वाटतं आमच्या डोक्यामध्ये जे प्रपंचाचं स्नेहाचं वारं घुसलंय तेवढं वारं तू उतरव. का म्हणजे काय प्रपंच सोडायचा का? जगातल्या अशा कोणत्याच संतांनी आपल्याला म्हटलं नाही की संसार सोडा आणि मग परमार्थ करा. अहो उलट संत म्हणतात सुखे करावा संसार, सुखानं संसार करा, पण त्या संसाराचं वारं तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. वारं डोक्यात गेलं की आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. तसं तुकोबारे म्हटले देवा, हे वारं आम्हाला शिव देऊ नको, याचं ओझं आम्हाला उतरवण्यात मजा आहे. काय सरावं, काय जीवनातलं ओझं उतरवावं हे तुकोबारांना कळतं. महाराज जे कीर्तनात बसलेल्यांना उरावं वाटतं ते सरत जातं, आणि जे तुम्हाला मला सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतं. आयुष्याचा नियम आहे. दुःख माणसाला सरावं वाटतं, पुरून उरतं. आयुष्य माणसाला उरावं वाटतं, सरत जातं. जे उरावं ते सरतंय आणि जे सरावं ते उरतंय. सरणारं उरावं आणि उरणारं सरावं, असं उलट जर आपल्या जीवनात घडलं
ए बाळानो बसा, बसा. विठ्ठल विठ्ठल. ए बाळा बैस. सरते माझे तुझे, सरते माझे तुझे, तरी ते उतरते ओझे, तरी ते उतरते ओझे, सरते माझे तुझे, सरते माझे तुझे. उतरवावं हे माणसाला कळावं ना. ओझ ओझच आहे, याही ओझ्याने मरायचंय आणि त्याही ओझ्याने मरायचंय. अरे पण कोणत्या ओझ्याला घेऊन मरावं? मारीच्यानं मरणच स्वीकारलं, पण रामाच्या हातून मरणं आणि रावणाच्या हातून मरणं यात फरक आहे ना. रावणाच्या हातून मेला असता तर इतिहास शिल्लक राहिला नसता, आणि रामाच्या हातून मेला तर प्रत्येक कीर्तनात राक्षसाचं नाव घ्यावं लागतं. ओझच आहे, मरणच आहे. मरण स्वीकारावं कोणतं, तसं ओझ स्वीकारावं कोणतं हे आपल्याला कळालं पाहिजे. आमच्या गावात 1.5 क्विंटलची एक बाई, पटणार नाही तुम्हाला, 1.5 क्विंटल तिच्या घरी चोर आला. आता चोरानं नेमका विचार करावा कोणाच्या घरी जावं बुवा, पण बी अक्कल चोर आला. जिन्यावर जाता जाता येईन तो चोर गच्ची धरली त्याची, वरून खाली फेकला, अंगावर बसली त्याच्यात. नरडत दाबतो म्हणे, तू माझ्या घरी चोरी करतो, आमच्या लेकरा बाळाचं कष्टाचं हिसकावून नेतो. नवऱ्याला सांगितलं जा तुम्ही सिन्नरला पोलीस स्टेशनला, लवकर पोलीस घेऊन या. हो हो तो म्हणे चाललोच. तो बाहेर आला, बायको म्हणे जा जरा, बाईच्या जातीनं चोर धरून ठेवला आणि तुम्ही नुसतं पोलीस आणू शकत नाही, लवकर जा जरा. हो हो तो म्हणे जातोच आहे, पण मी चप्पल शोधतोय. चोर म्हणे भो तुझी सापडत नसेल तर तू माझी घालून जा, पण तू जाणं फार गरजेचं आहे, कारण पोलीस येईपर्यंत मी वाचलो पाहिजे ना. अहो पोलीस आल्यावरही मरायचंच आहे आणि हिच्या ओझ्यानंही मरायचंच आहे, पण तू लवकर निदान तिथलं मरण मला परवडलं या मरणापेक्षा. काय ओझं आपण घ्यावं, कोणतं ओझं बाजूला सारावं याची दृष्टी आपल्याला प्रपंचात आहे, पारमार्थात नाही. ती दृष्टी तुकोबाऱ्यांकडून घ्यायला जमल. तुकोबाराय म्हणतात तुम्ही ओझं काढा. आमच्यावरचं कोणतं ओझं काढा? प्रपंचाचा स्नेह असलेलं ओझं काढा. दोन्ही गोष्टी एकत्रित शक्य होत नाही. जगात 2 विचार आहे, लक्षपूर्वक आहे का कळेल. पहिला विचार आहे असं, काही लोक असं म्हणतात आधी पोट भरून जीवाभावाने संसार करू, मग म्हातारपणात परमार्थ करू. असं होत नाही. म्हातारपणी भक्ती करू, काळ काय तुझा आज्ञा धरू. लोक म्हणतात आयुष्य पडलंय. अरे पण विश्वास काय, विश्वासार्हता कुठे आहे या आयुष्याबद्दलची? अवघडे महाराज 3 मिनिटात अजितदादांचं विमान बारामती एअरपोर्टला लँड झालं असतं, 3 मिनिटात बरं का, आणि ते सभेला रवाना सुद्धा झाले असते. फक्त 3 मिनिटाचा कालावधी. नियती इतकी निष्ठुर आहे, काळ इतका कठीण आहे की 3 मिनिटंही अजितदादांना सापडत नाही. त्याच्या 10 मिनिटानंतर, ते 3 मिनिटात सगळं होत्याचं नव्हतं झालं, पण आश्चर्य हे 3 मिनिटा अगोदर अजितदादांचं विमान धावपट्टीवर येत नाही, आणि त्याच 10 मिनिटानंतर अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडोनं त्या एअरपोर्टवर विमानं उतरतात. इतकी नियती निष्ठुर आहे. सत्ता मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई. अरे तिथं यम आज्ञा चालते फक्त, तिथं सत्यभित्तीची आज्ञा चालत नाही.
150 वर्ष जगायतो मायकल जॅक्सनला जगातले सगळे मंत्री आमदार खासदार त्याचं ऐकायचे. कलेला विशिष्ट दर्जा प्राप्त झाला की कला सत्ता कलेकडे धावत येत असते. डान्सिंगची कला होती, सगळे त्याचं ऐकायचे. तुम्ही म्हणाल तसं सगळी सत्ता त्याच्याकडे धावत येत होती. कलाकार होता मोठा. मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, तिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण आपल्या गायकीच्या आधारावर फॅन्स फॉलोअरच्या आधारावर भारतीय जनता पार्टीने त्या मुलीला अलीनगरमधून विधानसभेचं तिकीट दिलं. ते विधानसभेत गेली बिहारच्या. आता 1-2 महिन्यापूर्वीची घटना आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या बिहारच्या. सत्ता कोणतीही असो ती कलेकडे येत असते, कला सत्तेकडे जात नाही. फक्त त्या कलेचा कल्ला होऊ नये म्हणजे झालं. या मायकल जॅक्सनकडे सगळी सत्ता धावत. तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही सांगाल तसं, पण विनाशकाले विपरीत बुद्धी, देवाच्या विरोधात पाऊल घातलं मूर्खाने. त्याला 150 वर्ष जगायची हौस झाली. मला 150 वर्ष जगायचंय. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले, विकत घेतले. 12 डॉक्टरांची टीम खरेदी केली फक्त माझ्याकडे लक्ष द्यायला. 12 डॉक्टर, करार केला आयुष्यभराचा. त्यात त्वचारोग, MD मेडिसिन, आई स्पेशल, कानाचे स्पेशल, हृदयाचे हार्टचे स्पेशल, स्पाईनचे स्पेशल, सगळे तज्ञ डॉक्टर. 12 डॉक्टर त्यानं त्याच्या घरी कामाला ठेवले. 12 डॉक्टर घरी कामाला. आईस डोनर, किडनी डोनर, फुफ्फुस डोनर. दिवसातून 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. त्यानं निर्माण केलेल्या लॅबमध्ये सर्वश्रेष्ठ जेवण जेवायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं होतं त्याला, ब्राह्मणवाडेकर. पण देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न मायकल जॅक्सनचं 2009 मध्ये भंगलं. आणि 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात त्याचा खेळ खलास झाला. मुळदा पडलेला होता त्याचा रोडला. 12 डॉक्टर हृदय चेक करत होते. याचं हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? अहो 12 डॉक्टर तुम्ही घरी कामाला ठेवले हृदय चेक करायला, म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही ब्राह्मणवाड्यात आणि मी मुक्ताईनगरात जिवंत. हे कायमस्वरूपी ध्यानात ठेवा. इतकं सोपं आहे का ते? 10 लाख रुपये घेतले पुण्यात एका माणसाच्या ऑपरेशनचे, हार्टची सर्जरी. 10 लाख रुपीज. डोळ्याला पाणी आलं. 10 लाख रुपये. अहो डॉक्टर म्हटले तुमचा मुलगा नगरसेवक आहे, माझा मित्र आहे, हवं तर 1.5 लाख रुपये मी कमी करू शकतो, पण तुम्ही इतके नाराज होऊ नका. तो म्हटलं साहेब पैसे जास्त झाले म्हणून नाराजी नाही हो. प्रश्न तर हा आहे, तुम्ही 10 मिनिट माझं हृदय तुमच्या हातात सांभाळायला घेतलं तर तुम्ही 10 लाख रुपये मागता. मी 52 वर्षाचा आहे साहेब. 52 वर्षाच्या पांडुरंगाने या पठ्ठ्याचं हृदय सांभाळलं. मी त्या पांडुरंगाकरता जीवनातलं कोणतंच पाऊल घातलं नाही. हे दुर्दैव आहे. ओझ लवकर उतरवा, कारण ओझ आतापर्यंत सांभाळणारा एकच वैद्य लक्षात ठेवा. कोण आहे तो? लागती चालता गा गुण दोषांच्या ठेचा. सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैचा. पाहतो बास तुझी थोर लागली आशा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. आता बस दृष्टी दे पांडुरंग माय बापा. शरण मी आलो तुझ निवारोनी या पापा.
माझ दृष्टी देई पांडुरंग माये बापा. ओझ सांभाळणारा तोय म्हणून बरं चाललंय आपलं. थोडं थोडं पुढं सरका महिला मंडळ, सरका पुढं. आई सरका, आजी सरका पुढं. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल, आला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल. तुम्ही त्या मॉनिटरच्या इकडून बसा बाबा. तो बस ठीक आहे, ठीक. असं कोण आहे? माणसं म्हणतात आधी संसार करून घेऊ, परमार्थ नंतर करू. अरे दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, त्रास होईल ना तुला, अपघात होईल ना. किंवा दोन्ही गोष्टी सोबत करू, दोन्ही गोष्टी सोबत जमत नाही. आणि आधी संसार करून मग परमार्थ करू, म्हातारपणी भक्ती करू, काळ काय तुझा आज्ञा धरू, होतं का ते? आपली वृत्ती एका वेळेला दोन गोष्टी स्वीकारूच शकत नाही. एका वेळेला एकच गोष्ट. 100 गुलाबाच्या पाकळ्या घ्या, 100, आणि त्या 100 गुलाबाच्या पाकड्यांमध्ये सुई घाला. किती वेळ लागेल सुई घालायला? ओ ब्राह्मणवाडेकर, किती वेळ लागेल? 100 पाकड्यांमध्ये सुई घालायची, किती वेळ लागेल? अहो काय वेळ लागेल का त्याला? मोजता येईल का तो वेळ? सेकंद. घातली इकडून सुई की निघाली वर 100 पाकड्यांना भेदून. 100 पाकड्यांमध्ये ज्या वेळेला सुई जाते त्यावेळेला जातानाची क्रिया एकदाच दिसते. पण बसलेल्यांनी असं कधी गृहीत धरू नये की 100 पाकड्यांमध्ये सुई एकचदा गेली. 100 पाकड्यांमध्येही सुईचा स्पर्श होण्याची वेळ वेगळी, लक्षात ठेवा. 100 वेळा प्रत्येक पाकडीला भेदत 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 99 पाकड्या भेदून 100व्या पाकडीच्या बाहेर सुईचं टोक आलंय. त्या सुईचं टोक म्हणजे आपली वृत्ती आहे. ती एका वेळेला एकाच जागेला स्पर्श करू शकते, दोन नाही. 2 जागेला स्पर्श केला रे केला की तिचं सगळं गणित बिघडलं. काय झालं, एकदा ब्राह्मणवाड्यात आकाश मार्गाने जाणारी एक चिमणी उतरली आकाशातून, आणि ती इथं भगवान बाबांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आली. तिला तांदळाचा तुकडा पडलेला दिसला, इंद्रायणी तांदूळ. तिनं तो तांदूळ उचलला आणि निघाली. तिला वाटलं चला आता घरी जाऊ, मस्त भात लावू. लावलं कुकर, झाली बाई बेफिकर. सगळ्यात सोपं आहे ते. तिनं ते तांदूळ घेतला आणि निघाली. पण जाता जाता तिला ब्राह्मणवाड्याच्या बाहेर तुरीच्या डाळीचा तुकडा पडलेला दिसला. ती म्हणे नुसता भात खाल्ल्यापेक्षा आपण डाळ भात खाऊ. ती आकाशातून पुन्हा खाली उतरली आणि तिनं ते डाळ उचलण्याकरता आपली चोच उघडी केली. डाळ चोचीत घेतली, पण डाळ चोचीत आली त्याच वेळेला लक्षात आलं की चोचीतला तांदूळ खाली पडला. अरे ती म्हणे तांदूळ तर खाली पडला, डाळ घेऊन जाऊन काय करू? ती पुन्हा चोच उघडते तांदूळ घ्यायला. तांदूळ चोचीत, डाळ खाली. जेव्हा डाळ चोचीत तेव्हा तांदूळ खाली. कबीर महाराज ब्राह्मणवाड्यात नेमके त्या दिवशी आले होते आणि त्यांनी त्या चिडियाला पाहिलं. कबीर महाराज म्हटले, बाई असं जमायचं नाही. चिडिया चावलले चले, बीच में मिले दाल. कहत कबीर सुन ये चिडिया, एकले एक डाल. अगं दोन्ही गोष्टी तुझ्या चोचीला परवडणाऱ्या नाही वेडे. एक तर तांदळाची आशा सोड, नाही तर दाढीची तरी आशा सोड. तसं संसारही मनापासून करायचा आणि परमार्थही मनापासून करायचा. तुकोबारे म्हटले, रे चिमण्यांनो, अरे आपल्या चोचीलाही परवडणार नाही बाबा. त्याच्यापेक्षा परमार्थ मनापासून करा, संसार होत राहतो. पण त्याकरता देवाला म्हणा ते ओझ तू उतरव. अभंगाचं पहिलं चरण, गंगे. अरे याला म्हणता आपल्या पक्षाचं गडी फुटणं. तुम्ही काय इज्जत घालवता का आमची? मोठ्यानं आवाज द्या, गंगे बाहेर आहे. हो हो आले आले. ती बाहेर आली होती ताकाला. तिचं पोरग खेळत होतं अंगणात.
ते पोरग जर आता शिशू छोटस बाळ, नाकातली घाण सगळी तोंडात जाते, नागपूर तोंडापूरचा संगम ब्रह्मगिरीवर उतरतोय. हिनं ते पोरग पाहिलं आणि तिनं ते पोरग पाहिल्या बापा 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 छी घाण बापा. गंगे तुझं आहे का गे? हा माझं आहे. अख्ख्या ब्राह्मणवाड्यात इतकं घाण पोरग नाही माय कोणाचं. अरे बापा काय पोरग आहे काय, याला काय लेकरू म्हणता का? ह्या छी बापा, कोणत्या आईला चांगलं वाटेल होय. ती म्हणते तू आलती कशाला? काय नाही मला जरा ताक पाहिजे होतं. ताक नाही माझ्या घरी, निघ. ताक नाही? अगं बघ ना जरा, तुमच्या घरी कधी ताक सरत नाही. ताक नाही ग, निघ निघ. काय इतकी भारी बरं ते, जरा बघ ना ताक. ताक नाही तुला सांगितलं मराठी कळतं ना, निघ आमच्या घरी ताक नाही. ती निघून आली. सासूला सांगितलं वा त्या ताक नाही त्यांच्या घरी, हे भांड रिकामा आणलं मी. सासू म्हणे बाई ज्या अर्थीतून हातातलं भांड रिकामा आणलं त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बरंच चांगलं काम केलेलं दिसतं तिथं, कारण ती हिची सासू होती ना. ती म्हणे रोज माझ्या समोर तिनं रवी लावली, ताक कसं नाही ग, आण ते भांड. हिनं ते भांड घेतलं सासून, गंगीच्या वाड्यात आली. गंगे, मी कधी आवाज देईल तुम्हाला याची काही शाश्वती नाही. गंगे बाहेर रे. आले आले. काय काय लाज वाटते तुला? अगं नवस सायस करून लेकर होत नाही लोकांना. तुला देवाना आयता सोन्याचा तोळा पदरात घातला, काय लाज वाटू दे जरा. त्या पोराला स्वच्छ ठेवता येत नाही. अगं गौतमी 3-3 तास आपलं हे काय गंगे गंगे चुकून आलं होते एकदम, असं समजून घे जा, तुमच्या सहवासाचा परिणाम आहे तो. 3-3 तास मेकअप करते, नुसतं लेकरू सांभाळू शकत नाही. काय लाज धर जरा. तुझ्या वाड्यात एक सेकंद थांबावं वाटत नाही मला, पण या बाळाकडे पाहून वाडा सोडावं वाटत नाही. तिनं आपला पदर घेतला, त्या पोराच्या नाकाला लावला, अख्खा खळा मसालाच पदरात ओढून घेतला, स्वच्छ केलं. ते पोरग कडेवर घेतलं आणि कडेवर घेतलेलं पोरग घेऊन म्हणते असं वाटतं तुझ्या वाड्यात ठेवू नये, या गोजीरवाण्या लेकराला, या गोंडस बाळाला माझ्या वाड्यात दिवसभर खेळवावं. गंगी म्हणे आत्या आत्या. खुर्ची टाकली. तुम्ही आलत्या कश काय आत्या? काय नाही मला जरा ताक पाहिजे होतं. आत्या कधी तर येत नाही तुम्ही, आता आल्या ना, आता कब्बर चहा घ्या. चहा बनवला. आत्या आज ताक नाही, दहीच लय पडलंय घरात, तुम्ही दहीच घेऊन जा. एक ताकाला आली ब्राह्मणवाडेकर, भांड हलवत घरी आली, आणि एक ताकाला आली दही घेऊन चालली. का? एकेला फक्त तिथली घाण वजा करताना लाज वाटली नाही. ज्याला आपलं भांड भरावं वाटतं त्यानं जीवनातली घाण संसाराची वजा करा. तुमचं भांड तुम्हाला वाटल ताकानं भरावं, अरे देव ते दह्यानं भरल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, तुझे पायी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. हा ओसरावा आणि चित्त मोरावं हे गणित जुळून ठेवा. वैकुंठवाशी बाळूबाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत. 2 घरांचा विस्तार टिकवणं आत्ताच्या काळात तितकं सोपं नाही. प्रेम टिकवणं तितकं सोपं नाही महाराज. या बोलायला गोष्टी सोप्या वाटतात, अरे एक घर सांभाळता येईना, साधी गोष्ट आहे. एकाच घरात मरणाचे वाद आहे,
दोन कुटुंबाचं योग्य व्यवस्थापन करणं, दोन्ही परिवाराचं योग्य, मुलींच्या लग्नाचं असेल, मुलांच्या स्थावर जंगम मालमत्तेचं असेल, हे इतकं साधं आपण समजू नका. त्याला पारमार्थिक साधनही जीवनात काहीतरी असली पाहिजे. तसं शक्य होत नाही. तसे ते प्रेसमध्ये नोकरीला होते. जी माणसं प्रेसला नोकरीला होते, देवाच्या अपोजिट ज्या लोकांनी प्रेसमधल्या फुल पगाराचा वापर देवाच्या विरोधात केला, त्या एकाचंही धड नाही आज. मी खरं सांगतोय महाराज तुम्हाला, मी पाहिलेलं काही उदाहरण नाही. देवाला चिकटून राहिले त्यांचं भलं झालं, पण देवाच्या विरोधात ज्यांनी प्रवास केला, अमाप पैसा, त्यावेळेला त्या योग्य पैशाची विल्हेवाट लावता आली नाही. सारं संसाराचं गणित लोक बिघडून बसले. फार डोक्यात संसाराची हवा जाऊ देऊ नका. हे आज आहे उद्या नाही. नाकातलं शेंबूड तोंडात जायला लागलं की रुमाल सुद्धा नाकाला लावत नाही मुलं. आहे तो व नाही याची मजा. एकदा संपलं ना, कोणी वळून सुद्धा बघत नाही याच्याकडे. त्यामुळं आपल्या मस्तीत, आपल्या आनंदात, आपल्या समाधानात आपण आयुष्य जगा, पण तुकोबर यांच्या उक्तीच जगा. प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू. हा प्रपंच, हा संसार डोक्यात गेला की आपल्याला त्याचा अतीव त्रास होणार. तुम्ही तो डोक्यात घालू नका, तुकोबारे म्हटले. पण त्याच्याकरता चित्त तुझे पायी मुरो ही संकल्पना आहे. देवाला वेळोवेळी म्हणा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. दरोनिया बाई भवा तारी दातारा. देवा, अरे एकदा हे तुझ्या जवळ राहिलं ना, मग इकडे तिकडे जाणार नाही बाबा. आणि हे जाऊ देऊ नको. त्याच्या चरणावळून थोडा वेळ इथे ढळलं. सीतेनं हरी सोन्याचं नाही, सोन्यासारखं पाहिलं होतं. सोन्याचं नव्हतं ते. ती म्हणे याचीच चोळी शिवायची. अगं परमात्मा म्हटले, आई काय ते हरणाच्या नादी लागते. नाही नाही, मला चोळी शिवायची. ज्ञानोबारे बोलतात, अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका आणि फळाची आहावा. हृदयी कामा केला रिघावा की तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला. कधी चित्तातलं ज्ञान हरवतं सांगता येत नाही. म्हणून चित्तात ठेवू नका, त्याला मुरवा. चित्त तुझे पायी मुरो. पुन्हा त्यात काही जाण्याचाच संबंध नाही. पण यात चित्त मुरलं की इथूनच माणसाच्या अपेक्षा वाढतात. आम्हाला काहीतरी मिळणार आहे, आम्हाला काहीतरी मिळणार आहे. अरे इथं काय मिळतं? परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो. तिकडून निघता निघता माझी सासू मला म्हटली, जावई बापू तुम्ही सुखी राहा. म्हटलं मामी, अहो इतकं सोपं आहे का ते? मला सुखी राहायचं असेल तर हिला इथं ठेवावं लागणार आहे. आमची सासू म्हणे, नाही नाही आम्हालाही सुखी राहायचंय बाबा, घेऊन जा घेऊन जा. असं कसं? संसार आहे तो. मला एक परवा माझ्या मित्राचा फोन आला. सहज फोनवर बोलता बोलता तो म्हटला, अरे मुलगी बघायला गेलो होतो. बरं म्हटलं, मग उंच आहे रे म्हटलं जरा. म्हटलं असू दे, होतंय हेच नशीब. माझी बायको 7 फुटाची. माझी बायको ऐकते. ती म्हणे, अहो काय जरा तुमच्या जिभेला हाड. माझी उंची काय 7 फूट आहे का? अगं म्हटलं, मी जिभेसहीच सांगून राहिलो. आता 1-1.5 फूट तर धराल ना जिभेची. संसाराचं नावच आहे, संसाराचं गणितच आहे. काय इथं तुमच्या पाठीमाग जगातलं कोणतंच नातं अंतकाळात उभं राहत नाही. तुम्हाला आता मरण आलं, काही वेळात तुमचा मृत्यू होतोय. खूप जीव लावला तुम्ही एखाद्याला, तो जर तुमच्या माग उभं राहील तर हे प्रमाण खोटे ठरतील ना. सगळं खोटं होईल, हे बाद होईल. ते सुंदर म्हटलंय, विठ्ठल 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 जलाने वाले लाखों थे पर जलने वाला कोई नहीं. कोण आहे तिथं जाणणारा? मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. टिकट मिला है जाने का डेरा लगाया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे. ओ वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. जेव्हा वेळ आपल्यावर येते
तेव्हा कोणीच नसतं, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांच्याच नशीब काही एवढे सुखाचे संसार नाहीये. माणसं म्हणता आमचं बरं चाललंय, 10 वाजेला पोरगा ऐकत नाही तुमचं, सून रोज घरात अपमान करते, काय जगणं म्हणता का याला? बायको एका शब्दाच्या आज्ञेत नाही, अख्खं गाव आपल्याला शिव्या घालतं, नालायक म्हणतं, आणि फक्त पैसा आहे आपल्याजवळ तर आपण म्हणतो आम्ही खूप सुखी. अरे काय सुखाची व्याख्या ही बाळा तुझ्या? सुखी घराची व्याख्या सांगतो तुला, ऐक, जी संतांच्या प्रमाणात आहे. आज सुखी कुटुंब कशाला म्हणाल? मला तरी असं वाटतं सुखी कुटुंब ते ज्या घरात दोघं भाऊ एकत्रित राहत आहे, आई वडील सोबत आहे, घरात नातवंडांचा किलबिलाट आहे, ज्ञानेश्वरी वाचणारी आई आहे, तुकोबारांचा गाथा वाचणारा बाप आहे, वद्यवारी निवृत्तीनाथांची घरात चालू आहे, पंढरीची वारी चालू आहे, एकादशीला व्रत साधना आहे, संध्याकाळचं जेवण रोज संध्याकाळी सगळी माणसं घरात सोबत जेवतात, घरामध्ये कधीही कोणाचा द्वेष नाही. एखाद्याची जरी तब्येत घरात बिघडली तरी अख्खा परिवार दुःखी होतो, आणि एखाद्याला जरी आनंद झाला, एखाद्याला जरी यश मिळालं तरी अख्खं कुटुंब तो आनंद साजरा करतं. या पलीकडं घरात सुखी, जगात सुखी घराची व्याख्या नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच मुलींनी आपल्या बापाला लग्न करायची सुद्धा संधी ठेवली नाही. काय अपेक्षा करतो तुम्ही या मृत्यूलोकात चांगलं होण्याची? नाहीये महाराज. कीर्तनात बसलेल्या स्त्री जातीला आमचे हात जोडून प्रार्थना आहे, विशेषतः मुलींपर्यंत हा संदेश पोहोचवा. आम्ही बिना भाकरीचे जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचे नाही. आणि ती इज्जत तुमच्या हातात आहे. करू द्या या कष्टकरी बापाला महाराष्ट्रातल्या पोरीनं लग्न, आम्ही वाईट नाही करणार कोणाचं. अरे मुलगी आहात तुम्ही आमची, तुमचा भाऊ तुमचा बाप तुमचं वाईट कसं करेल? राहू द्या पाठीमागे त्या मामाला उभं, एकदा पाठीमागे अंतरपाठ धरू द्या तुमच्या लग्नाचा, म्हणू द्या ब्राह्मण देवतेला मंगलाष्टका, येऊ द्या आमच्या सगळ्या मित्रांना, यावो शिवराम महाराज, यावो अक्षय महाराज, यावो नवनाथ महाराज, तानाजी महाराज, एक एक मंगलाष्टक म्हणा. अशी आळवणी केली तुमच्या बापाने त्यांच्या मित्रांकडे. म्हणू द्या एक एक मंगलाष्टका, करू द्या लग्नाचा सोहळा साजरा. अरे केवळ फोटो स्टुडिओला फोटो काढायला जाणारी नाही आई तुमची, ती मेल्यानंतर तिचा एखादा फोटो तुम्हाला जर घरात शिल्लक ठेवायचा असेल तर तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालताना तुमची आई या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या, एखादा फोटो शिल्लक राहू द्या तिचा. कधी स्वतः बाजारामध्ये स्वतः करता घालायचे कपडे आणायला नाशिकला न जाणारा तुमचा बाप तुमच्या लग्नाला त्याच्या सासूरवाडीतून आलेला एखादा चांगला भारीत भारी ड्रेस लग्नाला घालू द्या. जरा करू द्या तुमच्या लग्नाचा आनंद साजरा. अनेक निवडणुकीत पराभव पचवलेला, अपमान पचवलेला, गरिबी पचवलेला तुमचा बाप जर तुमच्या लग्नामध्ये मोठ्या मुक्तकंठाने रडत असेल तर एकदा त्याचं ते रडणं सुद्धा गरजेचं आहे. त्याला तुमच्या प्रेमापोटी मुक्तकंठाने धाय मोकलून रडू द्या की इतकी चांगली पोरगी देवानं माझ्या पोटी दिली असं म्हणत त्याला रडू द्या. लय लोकांच्या दारचं अन्न खाल्लंय आम्ही लग्नाला जाता जाता, त्या साऱ्या अन्नाचं ऋण झालं, आमच्यावर कर्ज झालं. एकदा तुम्ही उपवर झालात त्यावेळेला आम्हाला माणसं विचारतात, का हो आपल्या बाईचंही असेल ना यंदा? हो हो, चांगलं स्थळ भेटलं की बाईचं लग्न करायचं यंदा. यंदा तुमच्या लग्नाची वाड्यात पंगत बसू द्या आणि पंचपक्वान्नाच्या पंक्तीला भरल्या डोळ्यानं ते नयनरम्य दृश्य बापाला उदरात अंतःकरणात साठवू द्या. फिरू द्या इज्जतदार माणसाला पंक्तीला आणि म्हणू द्या पोटभर जेवा, पगार देऊ नका, वर्गात पहिला नंबर देऊ नका, महाराष्ट्रभर नाव कमवू नका, फक्त बापानं कमवलेली इज्जत, बापानं कमवलेला सन्मान मातीत घालू नका. एवढी स्त्री जाती जन्माला आलेल्या मुलीला या कीर्तनात बसलेल्या प्रत्येक बापाची भावाची विनंती, जी आज सापडायला तयार होत नाही, ज्या बापाकडून ज्या मुलीकडून बापाच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण होताना दिसत नाही. कोणाला सांगता हो हे? किती भोत घालायचं याचं डोक्यात? जी त्रास देतात त्यांचं जो जो व्हायचं. ही सगळी गद्दार होणार, ही सगळी माणसं आपल्या लांब जाणार, ही सगळी आपल्याला फसवणार असं गृहीत धरा. जेव्हा कोणीच नसतं तेव्हा जो आपला पाठीराखा असतो त्याच्या दिशेला चला. या जगाचा त्रास होणार नाही तुम्हाला. संसारामध्ये सुद्धा ज्याचं कोणी नाही त्याच्यासोबत माणसानं उभं राहा. सगळेच ज्यांची लुडबुड करतात त्यांच्याजवळ जाण्यात काय मजा आहे? हरवले आभाळ ज्याचे होत याचा सोबती,
सापडे ना बाट जाला, होत याचा सारथी साधना करती तुझी दे, नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, हरवले आभाळ ज्याचे ओतयाचा सोबती, ज्या तेजस्वीताईंचा बाप गेला, ज्या 3 मुलांचा 3 मुलींचा बाप गेला, त्यांच्या पाठीशी उभं राहा, तेव्हा जगायचा कर्माचा आनंद मिळतो. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्याला, होतयाचा सारथी. अरे सगळ्यांच्याच गाड्यांमध्ये फिरण्यात मजा नाही, ज्याला अजून रस्ता दिसत नाही त्याच्यासोबत चालण्याचा आनंद माना. सापडे ना वाट ज्याला, होतयाचा सारथी. करोडपती नवऱ्यासोबत कोणी संसार करेन? गरिबीची वाटचाल शोधत शोधत सुख देण्याचा प्रयत्न करणाऱ्या बरोबर उभ्या राहा, नाव होईल तुमचं इतिहासात. सगळं बरं आहे त्याच्या घरी कोणी संसार करेल? अर्जाचं काहीच दड नाही, पण तरी रात्री विचारात अंतरुणावर झोप लागल्याचं नाटक करून पडलेल्या नवऱ्याला हातात हात घेऊन जी म्हणते, मालक मी आहे तुमच्या साथीला, काळजी करू नका, जगाचा काय लोड घेता तुम्ही, मी तुमच्या सोबत आहे, एक दिवस आपला संसार सुखानं फुलू आपण. याला स्त्री म्हणतात. सापडे ना वाट ज्याला, होतयाचा सारथी. बाबा आमटेंचा चित्रपट आहे सेवेचा, त्यात त्यांची पत्नी त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. किती सुंदर भाव आहे. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्याला, होतयाचा सारथी. साधना करती तुझी जे, नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, फार अडकवत नाहीये कुठं, साधं साधं सांगतोय. अगदी संसारात मला अडकायचं नाही हे ठरवा, राहा त्यात,
संसारी असावे असोनी नसावे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. तुमचा मुलगा आहे जरूर आहे, पण तुम्हाला सुखच देईल यापेक्षा करू नका. मालक तुमचा हे जरूर आहे, आनंदच देईल सुखच देईल अशी अपेक्षा करू नका. हे सगळे नातेवाईक तुमचे आहेच ना, पण हे सुख देतील अशी अपेक्षा करू नका. यांच्याकडून सुखाची अपेक्षा झाली की त्रास होतो. हे कधीतरी माझे नाहीत हे ठरवून व्यवहार करा, त्रास होत नाही. हे ठरवूनच ठेवा. ते काही तुमची माझी मक्तेदारी थोडीच आहे, कारण याच्या बरोबर हा संसार हा प्रपंच एकटा येत नाही. कोण आहे याच्या सोबतीला? मनोराजा एक देवपुरी असे नांद तू त्याचे दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली या मावरी गा. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. ज्या दिवशी घरात भांडण होईल त्या दिवशी एकांतात जाऊन भरपूर हसा. भरपूर क्या रे भांडण झालं आज, उद्या काय, उद्या हे सगळं मिटवायचं आहे आपल्याला. या भावनेनं परवा जेव्हा तुमचा नवरा फुल भांडणाच्या मूडमध्ये असेल, तुम्ही एखादी अंगाई म्हणा, गवळण म्हणा, नाही तर भारूड म्हणा. कोणतं मी सांगतो ना तुम्हाला कोणतं म्हणायचं. भांडणाच्या मूडमध्ये नवरा आला की भारूड म्हणायचं. कोणतं? एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयाची धावत, एक गिळावयाची धावत, गिळावयाची धावत. अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, कच करतय म्याऊ म्याऊ. अग ग ग ग ग ग, कच करतय म्याऊ म्याऊ. कच करतय म्याऊ म्याऊ, कच करतय म्याऊ म्याऊ. ए अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, कच करतय म्याऊ म्याऊ. अग ग ग ग ग ग, कच करतय म्याऊ म्याऊ. नवरा फुल भांडणाच्या मूड मध्ये आला की म्हणायचं कसं करतय मेऊ मेऊ. भांडण? अरे कुठं भांडण होणार आहे तुमच्या घरात? एवढं म्हणा, 100% म्हणा, वाद मिटला. तुम्ही राव इतका ताण विसरून नुसतं प्रमाण ऐकलं तर हसता. म्याऊ म्याऊ म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावर हास्य येतं. काय साधू संतांच्या वचनात ताकद आहे. नाही वापर तर करून पाहायचा. हा खोली पॅटर्न आहे, ताण मिटवणारा पॅटर्न आहे. तू असं नाही. आपण जे जन्माला आलो ते हसायला जन्माला आलो, लक्षात ठेवा. रडायला नाही. रोज हसा. जगाचा काय किती लोड घ्यायचा. इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे, लक्षात ठेवा. कायम. 60% माणसं तुम्हाला जीव लावतात. त्यातही बदल असा होतो, कधी त्या 60 मधले 40% जातात, तर कधी 40 मधले 60 मध्ये जातात. सारखं प्रेम राहत नाही तुमचं कोणावर. माणसं बदलत असतात. त्यांची भूमिका. तुम्ही 99 कामं करा एखाद्याची, एक काम झालं नाही की तो 99 विसरतो. 5 वर्ष एखाद्याचे कामं करा तरी लोक मतदानाच्या अगोदर 500ची अपेक्षा करतात. 500 दिले तर बरं होईल. समाज आहे तो, समाजातला सण निघून गेला आता. त्यामुळं ताण कोणाचा घेता. म्हणून हे ओझ उतरवा. अंचित्त तुझे पायी मुरो या संकल्पनेत तुकोबारायसारखं आयुष्य जगा. महाराज म्हटले असं तू कर बाबा. आणि असं करत असताना त्या चित्ताला केवळ 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 जगाचा नाही र देवा, तुझ्या रंगात रंगव. अभंगाचं दुसरं चरण.
कैसे करीगा पांडुरंगा, कैसे करीगा शुद्ध रंग वावे रंगा. पांडुरंगाचाच रंग शुद्ध आहे. शुद्ध रंगात आम्हाला रंगव, दुसऱ्याच्या रंगात नाही. तर रंग बदलणारी माणसं आहेत. या रंगात रंगलो तर मिळत काही नाही, उलट त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. आता रंगलेलीच माणसं आहेत सगळी, जिकडं पाव तिकडं. पण आनंदी कुठे, समाधान कुठे? आपल्याला असं वाटतंय कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात लय आपण मोठ्या प्रगतीनं पुढे चाललो. अरे कसली प्रगतीन, काय होतो त्याच्यापेक्षा मागं आलो. इथं बाजारातली वस्तू लवकर भेटत नाही, तिथं लोकांना एका कीर्तनात उद्धाराची अपेक्षा आहे. एक कीर्तन ऐकलं की माणसं म्हणतात आमचा उद्धार झाला पाहिजे. होईल इतक्या वेळेवर? परवा मला एकानं फोन केला, तुम्हाला किती वेळ यायला? म्हटलं 1 तास. बरं बरं, काय आवडतं तुम्हाला खायला? म्हटलं मला बुंदीचे लाडू आवडतात. बरं बरं, बुंदीचे लड्डू लगेच बनवायला लावतो महाराज. बायकोला सांगितलं लाडू बनवू पटकन, जरा महाराज येत आहे, लवकर लाडू बनवू. तासाभरात पोहोचून राहिली. ती बाई म्हणे अहो 1 तासात लाडू होतात का? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? अहो म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटता, तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले? तुम्ही फोन तर लावा बिकानेरला. त्यानं राजस्थान बिकानेरचा नंबर घेतला, तिथं रिंग लावली, फोन लावला. शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय काय माणसं नुसतं आशेनं फोनच लावत राहता, काम नाही धंदा नाही. अरे काही काम असलं तर लाव बाळा. हॅलो, तिकडून ती बाई बोलत होती. मराठी करता 1 दाबा, हिंदी केली होती 2 दाबा. ये प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी नाशिक जिल्ह्यातला होता. तो म्हणे नाही मराठी. त्याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. त्याला स्वीटच पाहिजे होतं आणि 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये लाडू खरेदी करायचे असेल 1चं बटन दाबा, मिठाई करता 2चं बटन दाबा, पेड्या करता 3चं बटन दाबा. यानं पुन्हा 1चं लाडवाचं बटन दाबलं. त्याला वाटलं आता तरी लाडू पाठवेन. ती पुन्हा बोलायला लागली. बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा. काय रोग झाला मरे गड्या. रव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. याला बुंदीचेच पाहिजे होते, यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. आता तरी पाठव बाबा. पुन्हा ती बोलायला लागली. 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा, 1 क्विंटल करता 3 दाबा. गडी ब्राह्मणवाड्यातला होता. रागात 3चं बटन दाबलं, फोन कट केला. क्विंटलचा फोन. 5 मिनिटात त्या बाईचा फोन. साहेब आम्ही दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगाय लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणार? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं बटन. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? उदाहरण तुमचं माझे प्रमाण तुकोबारांचे. जुंतीले गाणा बांधुनी डोळे, मागे जोडी आरतेने ही पुढे, चालिलो किती ते नकडे, दुःखे आरंभडे भूकतहान. जगाची किती प्रगती होते बाळा, पारमार्थात प्रगती व्हायला अंतकरणाचीच वृत्ती लागते. एवढं लक्षात ठेव. जगाचं तिथं बाहेरचा हात काही चालत नाही. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. जोग महाराज उदार अंतकरणानं या प्रमाणाची बाजू मांडायची. 10x10च्या खोलीत तासनतास बसायचे. का आत काय भेटतं तुम्हाला? ते म्हटले जे आत आहे ते बाहेर नाही. बाहेर जगात सुख शोधणाऱ्याला आतलं सुख कधी कळत नसतं. आणि ज्याला आतल्या सुखाची अनुभूती आली त्याला बाहेरच्या जगामध्ये रममान व्हावं वाटत नसतं. फक्त थोडीशी कळ काढा. पाहे प्रसादाची वाट द्यावे द्यावे, दोन्ही ताट शेष घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन. कोणाकोणाला मिळाला तो प्रसाद? त्याच्या रंगामध्ये रंगल्यावर कोणाकोणाला मिळाला? मी पुढं म्हणतो. तू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, हो विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. या रंगात रंगा. कोण कोण रंगलं? कोण अंगावर आहे, कोण खांद्यावर आहे, कोण बोटाला धरून आहे. सगळे रंगात रंगलेले. या रंगात रंगण्यातच मजा आहे. आपले संसारातले रंग वेळोवेळी बदलावे लागतात.
आणि पांडुरंगाच्या शुद्ध रंगात एकदा रंगलो की रंग बदलताच येत नाही. रंग न बदलणे हा परमार्थाचा स्थायी भाव आहे. इथं रंग बदलावेच लागतात. अहो संसारात रंग बदल्याशिवाय संसार कसा होईल? रोज बदलावं लागतं. कितीही सासरवाडीला नाही जायची इच्छा असली तरी बायको म्हणते तुम्हाला ना आवडते हो, पण मला आवडते ना माझं माहेर. जावंच लागतं. याला संसार म्हणतात. आणि पंढरीची वारी आली की सगळं महत्वाचं काम टाकून पंढरीला गेलंच पाहिजे, याला परमार्थ म्हणतात. माणसं संसारासारखाच परमार्थ करायला लागली. रंग बदलून कीर्तनात येतो वर चांगलं बसायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. अरे बाप बाप बाप, इथून गेलं कामच आहे त्यांचं. कोणाचं? आमचं फार पठ्ठे. अरे त्या विराट कोहलीला काय कमी आहे? जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको, काय नाव रे त्याच्या बायकोचं? मोठ्यानं सांगा, मोठ्यानं सांगा. इतक्या प्रेमान सांगताय जशी मावशी तुमची का रे ती? अनुष्का शर्मा. माय बायकोचं नाव माहिती का तुम्हाला? आता आपली बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही, येईल काय माहिती याची? जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको अनुष्का शर्मा. जगप्रसिद्ध प्लेयर आहे विराट कोहली. पण वर्ल्ड कपची फायनल मॅच झाल्या झाल्या वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि ऑन टेलिव्हिजन माईकवर सांगतो मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. काय ताकद असेल त्याची? करोडपती आहे. प्रति सेकंदाला हजारो करोड रुपये त्याच्या अकाउंटला जमा होतात, तरी म्हणतो मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. रंगात रंगलाय भक्ती साधनेच्या. 4 एकरावाला ऐकत नाही तुमच्या तालुक्यातला. तो म्हणतो मला 4 एकर ऊस आहे. अरे ऊसात बिबट्या असता येड्या, काय आग लावतो का त्याला? सरकारही म्हणतं माणसं मेले तरी चालतील पण बिबटे वाचले पाहिजे. अरे 70 मध्ये बिबटे होता आमच्या तालुक्यात. माणसं 70 मध्ये संध्याकाळी, त्यातले ज्ञान 2-3. तुम्हाला जंगलातल्या बिबट्यांची आठवण कधी आली तुम्ही हे सांगणं सोडून देईल. पण वन संरक्षक कायदा आहे मुघले आजमच्या जमान्यातला सरकारचा, तो कोणी बदलायला तयार होत नाही. अशी परिस्थिती. अहो माणसं कायम बार्गेनिंग करत राहतात संसारात. जसं व्यवहारात माणसं कशी बार्गेनिंग करतात, हे नाही ते नाही ते. अहो एखादी बाई दुकानात गेल्यावर कशी बार्गेनिंग करते? केवढ्याची बॅग? 100 रुपयाची. हा 100ला असते का? 50ला द्या. तो म्हणतो बाई ब्राह्मणवाडीची का तू? एकदम निम्म्यावर आली म्हणून विचारलं. तुला घ्यायचे असेल तर 90ला दे, 90 रुपये दे बॅग घेऊन जा. हा 90ला, 40ला द्या. तो म्हणे मी 10 उतरून राहिलो, तू बी 10 उतरून राहिली. वा ग मावले, अगं बहुनीची वेळ आहे सकाळची, तुला न्यायची असेल तर 80 दे. ते म्हणे एवढी माग कुठं लेकराला तर पाहिजे, 30ला द्या. तो म्हणे पा तुला काही घ्यायची दिसत नाही, घ्यायची असेल तर मला जेवढ्यात भेटली बापा तेवढ्यात तू 70 रुपयाला बॅग घेऊन जा. ती म्हणे 20ला द्या. तो म्हणे फोकटच नेणं नाही तर मग म्हणे 2 द्या, 2. संसाराचा स्वभावच आहे. बार्गेनिंग करत 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 माणसाला जे हव्यासानं मिळेल ते घेण्याची तयारी, भाव करण्याची तयारी जशी संसारात आहे तशी माणसं पर नशीब अजून कीर्तनाच्या तारखा घ्यायला बायकांचे फोन येत नाही, नाही तर गाड्याच विक नाही. का? अहो व्यवहारासारखी सवयच पडली आपल्याला. जसा व्यवहार तसा परमार्थ करायचा, हे नाही ते. लोकांचं असंच चालू आहे. या देवाला गुण आला नाही, दसरे निघाले तिकडे. बैठकीला गुण आला नाही, स्वामी समर्थांकडे जायचं. स्वामी समर्थाला गुण आला नाही, मग एखादे कोणी बाबा निघाले तिकडे जाय. बाबाला गुण आला नाही, मग अरे हे सगळे सारखंच आहेत. तुम्ही स्वामीजींची उपासना करा, सद्गुरूंची उपासना करा, ज्ञानोबा तुकोबरांची उपासना करा. तुमचं चित्त स्थिर नाही, त्याला ते सद्गुरू काय करणार आहे? सगळं एकच आहे. तुमचं अंतःकरण पाहिजे मोठं, अंतःकरणातली साधना पाहिजे तितकी बळकट. तुम्ही कुठेही जा, गंगा सागराला चिवून मिळते एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कोणतंही तटाक पहा तिचं, कोणत्याही शहरात पहा. अहो गोदावरी मैया इथून तिथून पार नांदेडपर्यंत बघत 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 जा. नाशकातून नांदेडपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचं पाणी गंगेचं आहे, गोदावरीचं आहे. पण तिला माहिती आहे मी निघाली जरी ब्रह्मगिरीहून, निघाली जरी नाशकातून, तरी माझं ध्येय समुद्र आहे. तसं तुम्ही कोणाचंही बोट धरा, तुम्ही सद्गुरूंच्या बैठकीचं बोट धरा, तुम्ही स्वामींच्या बैठकीचं स्वामींचं बोट धरा, वारकरी संप्रदायाचं बोट धरा, अजून तुम्हाला वाटेल ते बोट धरा.
पण शेवट पांडुरंगाजवळ जा, तोच आपला शेवट आहे, तोच आपला आनंद, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. शुद्ध रंग व्हावे रंगा, कारण रंग तोच शुद्ध आहे. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता, आता दुसऱ्याच्या सत्तेत जगायचं नाही देवा, आता आमच्या सत्तेत आम्हाला जीव दे. 12-20 झाले, नको आता कीर्तनकाराची सत्ता, पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा विठोबा.